Hello students, welcome to our Sunrise Digital YouTube channel. You must be subscribed, like and share our channel. Let's begin with video. Students, today we will start the standard 4th subject Environmental Studies part 2. Lesson number 1 name is that Maharashtra before Shivaji. Shivaji Maharaj was born a great man. He celebrates his birth anniversary with a great pomp and reverence. It is a happy day for you children. You sing songs and pavadas in honor. You garlands his pictures and say the Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai. Who was Shivaji Maharaj? What was a great work he did that we celebrate his birthday every year. या पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सांगितले की शिवाजी महाराज हे एक थोर व्यक्ती होते. वी सेलिब्रेट हिज बर्थडे ॲनिव्हर्सरी, त्यामुळे तुम्ही त्यांचा जन्मदिवस शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरे करता. आणि त्यावेळी अ ग्रेट पॉम्प, त्यांची जी काही पॉम्प मीन्स त्यांचा जो थाटमाट डामडौल किंवा रुबाब आहे, आणि रेव्हरन्स मीन्स त्यांना जे आपण पूज्य मानतो. याचं कारण काय? इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रेन. त्या दिवशी तुम्ही खूप खुश असता मुलांनो. यू सिंग अ सॉंग्स अँड पोवाडाज, तुम्ही त्यांच्या जन्मण्याची गाणी पोवाडे म्हणता, आदरयुक्त पोवाडे म्हणता. यू गार्लँड्स द पिक्चर अँड से शिवाजी महाराज की जय, आणि सतत तुम्ही त्यांच्या नावाच्या घोषणा देत असता. हू वॉज द शिवाजी महाराज, असे हे महाराज कोण होते? व्हॉट वॉज अ ग्रेट वर्क डीड ही, त्यांनी काय काय काम केले, थोर काम. वी सेलिब्रेट हिज बर्थडे एव्हरी इयर, की जेणेकरून तुम्ही दरवर्षी त्यांची शिवजयंती किंवा त्यांचा जन्मोत्सव एवढ्या मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करता. याचं कारण काय बरं असेल? द टाइम इन विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज दॅट the medieval period. In those days, monarchy or the rule of the kings prevailed everywhere. Many of the kings pursued their own pleasures and enjoyments instead of the welfare of their subjects. But even in those days, there were some kings who looked after the welfare of their subjects. The Mughal Emperor and Akbar in the north, and Emperor Krishnadeva Rai of Vijayanagar in the south are famous in history for the benevolent rule. Likewise, Shivaji Maharaj also commands a great respect even today. तर तो कारकीर्द जी होती, द टाइम विच शिवाजी महाराज लिव्ड वॉज, जेव्हा शिवाजी महाराजांचा कारकीर्द होती तेव्हाचा काळ हा कुठला पिरियड होता? मेडिवल. मेडिवल्स मीन्स मध्ययुगीन कालावधी होता. आणि त्यावेळेस इन दोज डेज मोनार्ची मीन्स बादशाही पद्धतीचे रूल आणि रेग्युलेशन्स किंवा नियम अटी, त्या काळातील राजा राणींचे रूल रेग्युलेशन्स कसे होते? बादशाही पद्धतीचे होते. मेनी ऑफ द किंग परस्यूड ओन देअर प्लेजर अँड एन्जॉयमेंट इन्स्टेड वेलफेअर ऑफ द सब्जेक्ट, आणि ते त्यांच्या विचाराप्रमाणे प्रजेवरती राज्यकारभार करत असत. बट इवन दोज डेज देअर विल बी सम किंग्स हू लुक्ड आफ्टर द वेलफेअर सब्जेक्ट्स अँड द मुघल एम्परर अकबर नॉर्थ, आणि त्या काळात नॉर्थमध्ये उत्तरेकडे मुघल साम्राज्य आणि दक्षिणेकडे विजयनगरच्या कृष्णदेवराय राजाचं साम्राज्य होतं. आणि ते फेमस हिस्ट्री ऑफ द बेवलंट रूल. लाईकवाईज शिवाजी महाराज ऑल्सो रिकमेंड्स ग्रेट रिस्पेक्ट इव्हन टुडे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते की जे आपल्या रयतेवरती नितांत प्रेम करत होते आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना स्वातंत्र्य देणारे राजे होते. शिवाजी महाराज इस्टॅब्लिश्ड द स्वराज इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये केली. स्वराज्य मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट, आवर ओन रूल. आणि स्वराज्याचा अर्थ असा होता की स्वतःचं राज्य, स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य असणारं राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज, महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. A large portion of it's under the rules of Nizam Shah and Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. The two sultans divided Maharashtra among themselves and they were not liberal in their outlook. They oppressed the people over on the whom and they ruled. They were also some the enemies to each other and they constantly fought against each other with the result that the people. आणि शिवाजी महाराजांनी जे स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापना केली त्या काळामध्ये काय होतं की बिजापूरचा आदिलशाह आणि निजामशाही या दोघांचं साम्राज्य होतं. बिजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह, ह्या दोन शाह्या किंवा ह्या दोन सुलतानांचं राज्य महाराष्ट्रामध्ये विभागलेलं होतं. आणि यांचं साम्राज्य यांचाच रयतेवर काय होता? वचक होता. आणि त्या काळामध्ये ते ओप्रेस्ड द पीपल म्हणजे त्यांच्या नियम अटी किंवा त्यांनी जे काही
राज्यकारभार करत होते ते सर्व लोकांवरती ते लादत होते आणि त्यांचेच नियम ते वापरत होते आणि ते दोघंही एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण राहत नव्हते. कोण? आदिलशाह आणि निजामशाह. तर ते दोघं सुद्धा या सत्तेसाठी किंवा या त्यांच्या बादशाहीसाठी एकमेकांमध्ये सतत भांडणं करत होते. The people suffered and were harassed. The people could not get enough to eat, not could they celebrate their festivals or worship of the gods openly and freely. आणि त्या काळात ह्या बादशाह्या काय करत होत्या की लोकांना मुक्तपणाने कुठल्या गोष्टी त्यांना खाण्यापिण्याच्या असतील, अगदी फेस्टिवल कुठले सण समारंभ साजरे करायचे असतील तर त्याचं स्वातंत्र्य ते लोक त्यांना देत नव्हते. म्हणजेच लोकांची ते पिळवणूक करत होते. कोण? निजामशाही आणि आदिलशाही. दे वेर नॉट शुअर द सेफ्टी इवन इन देअर ओन होम्स. आणि ते त्यांच्या स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नव्हते. देअर वॉज अ इनजस्टिस एव्हरीवेअर अँड इन महाराष्ट्र देअर वेअर मेनली वतनदार्स लाईक अ देशमुख अँड देशपांडे हू ओन्ड द जहागीर्स. आणि इन महाराष्ट्रामध्ये मात्र काय होतं की वतनदारी पद्धती होती आणि तिथं देशमुख आणि देशपांडे हे दोन मालक या जहागिरीचे होते आणि ते दोन जहागीरदार काय करायचे? दे वेर लव्ड ऑन देअर जहागीर्स अँड नॉट देअर कंट्री. आणि ह्या जहागीरदारांचं त्यांच्या जहागिरीवरती, त्यांच्या पदावरतीच भरपूर त्यांचं प्रेम किंवा ओढा होता. ते लोकांकडं, रयतेकडं जास्तशे लक्ष देत नव्हते. द कॉन्स्टंट फायटिंग अमंग देम बॉट ग्रे द मिस्ट्री ऑफ द पीपल. देअर अ मिसरूल एव्हरीवेअर. पीपल वेअर टायर्ड अँड ऑपरेशन्स वेअर दे अनहॅपी. आणि सतत सगळीकडून ही रयतेची अशी पिळवणूक होत असताना शिवाजी महाराज ह्या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नव्हत्या. कारण सगळीकडून लोकांची रयतेची या काळामध्ये काय होत होती? पिळवणूक होत होती आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचं आनंद आणि समाधान त्यांच्या घरामध्ये सुद्धा मिळत नव्हतं. शिवाजी महाराज सॉ ऑल दिस. आणि महाराजांनी हे सर्व आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तर अशा ही रयतेही त्यांच्या काळामध्ये काय होती? सुखी समाधानी नव्हती. आणि शिवाजी महाराज हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होते. ही अंडरटूक द नोबल टास्क अँड एस्टॅब्लिशिंग द स्वराज इन महाराष्ट्र विच वुड ब्रिंग हॅपीनेस टू द पीपल. आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्या लोकांना आनंदी करण्यासाठी आपण आपल्या स्वराज्याची स्थापना केली पाहिजे. कारण त्या गोष्टी त्यांना बिलकुल आवडेनाशा झाल्या. ह्यांची रयतेवर होणारी पिळवणूक, अन्याय, अत्याचार निपटून काढण्यासाठी महाराजांनी ठरवलं की आपण स्वतः स्वराज्य स्थापन करायचं. ही फर्स्ट ब्रॉड बी बुक द वतनदार्स हू फाईट अमंग देमसेल्फ. आणि पहिल्यांदा त्यांनी सर्वात वतनदारी बंद केली पद्धती. कारण हे वतनदार लोकांवरती रयतेचा खूप छळ करत आहेत आणि त्यांचे नियम अटी त्यांच्यावर लादत आहेत. ही देन यूज देम द इन हिज प्लॅन एस्टॅब्लिश्ड स्वराज. त्यांच्या स्वराज्यामध्ये मात्र महाराजांनी वेगळे नियम तयार केले. ही फॉट द अगेन्स्ट द पॉवर्स अँड ऑपरेस्ड द पीपल. आणि प्रथमतः लोकांची रयतेची होणारी पिळवणूक थांबवली. अँड डिफेटेड देम. अँड ही इस्टॅब्लिश्ड द हिंदवी स्वराज्य बेस्ड द जस्टिस. आणि न्यायावर आधारित असलेलं आपलं हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. जिथं फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट ऑफ द पीपल ऑफ ऑल कास्ट्स अँड रिलिजन्स. आणि सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एकत्र गुण्यागोविंदानं त्यांनी नांदण्यासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन द हिंदूज अँड मुस्लिम. आणि त्यांनी जाती धर्मामध्ये कुठलाही मतभेद करायचा नाही. तर हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहायचं, एक आनंदाने राहायचं आणि एकमेकामध्ये मतभेद करायचे नाहीत ही शिकवण दिली. ही ओनर्ड द सेंट्स ऑफ द रिलिजन्स. वी ड्रॉ द इन्स्पिरेशन फ्रॉम दिस नोबल डीड्स ऑफ महाराज. आणि त्यांच्या या वागणुकीमुळेच आपले सर्व समाजातील लोक त्यांना महाराज मानतात आणि सर्वांना त्यांच्याबद्दल खूप मोठी इन्स्पिरेशन पण आहे आणि त्यांच्याबद्दल खूप मोठा आदर पण आहे. ड्युरिंग अ पिरियड ऑफ अबाउट 3 or 400 years बिफोर शिवाजी महाराज मेनी सेंट्स वेअर बॉर्न इन महाराष्ट्र. आणि त्यामुळंच कित्येक वर्ष, अगदी 300 and 400 300-400 वर्ष झाली तरीसुद्धा आजही आपण महाराजांना एखाद्या संतासारखे मानतो. आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कितीतरी अगणित संत होऊन गेलेत, परंतु त्या सर्व संतांमध्ये आजही शिवाजी महाराजांचं नाव. देअर वर्क हेल्प्ड द शिवाजी महाराज इन सक्सेसफुल एफर्ट एस्टॅब्लिशिंग द स्वराज. वी शल सी इन द नेक्स्ट चॅप्टर व्हॉट दीज सेंट्स डीड. आणि आत्तापर्यंत कितीतरी संत महंत होऊन गेले, परंतु आता सर्व संतांमध्ये सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांचं नाव आजही मोठ्या आदरानं घेतलं जातं. असेच जे होऊन गेलेले संत आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर आज आपला इथं पहिला लेसन संपलेला आहे. तर सर्व बाळांनो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि
बेल आयकॉन नोटिफिकेशन आहे ते ऑलवरती ठेवायचं. ओके.